बाळासाहेब पवार, सोमनाथ बोरगाव. आज जाधव साहेबाची शेती पाहण्यासाठी इथं आलेलो आहे श्रीपतवाडीला. आमचे स्नेही राजेंद्र जाधव प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आहेत आज आपण. आणि हा गोदावरी तुरीचा वाण आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की त्या वाणासाठी त्यांनी आतापर्यंत काय मेहनत केली, हे आपल्या शेतकरी बांधवांना खूप उपयोगी आहे. जाधव साहेब सांगा. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक अभिनंदन. हे तुरीचं वाण गोदावरी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेलं हे वाण आहे. गोदावरी सन्माननीय गुट्टे सर, काकडे साहेब, कृषीचे सर्व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाण निवडण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि घेतल्यानंतर ह्याला बीज प्रक्रिया केली. सुरुवातीला बीज प्रक्रिया दोन्ही केल्या, जैविक आणि रासायनिक. आणि ही सरी काढली आपण शेतामध्ये आणि 8 फुटावर एक लाईन तुरीची आपण घेतलेली. ह्याला बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता करून भेसळ डोस दिला सुरुवातीला. 10-20 सल्फर, पोटॅश एकत्र करून ते सरीवर मारलं आणि त्याच्यानंतर ह्याचं टोकन केलं मशीनच्या साह्यानं. उगवून आल्यानंतर ह्याला 45 दिवसामध्ये शेंडे कट केले आणि फवारणी मारली बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत निंबोळी अर्क, इमामेक्टिन याची फवारणी घेतली. त्याच्यानंतर ज्यावेळेस लक्ष्मीच्या सणाला ह्याला ड्रिचिंग केलं गुडाला. बायोमिक्स परभणी विद्यापीठानं गुट्टे सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्याला ड्रिचिंग केलं सगळं टोटल आळवणी. आणि त्याच्यामुळे दरवर्षी ह्या शेतातली तूर जायची, पण यावर्षी तूर गेली नाही विशेष म्हणजे. आणि त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये सोयाबीन आंतरपीक होतं. सोयाबीन पण चांगलं निघालं याच्यामध्ये. सरासरी एकरी 21 क्विंटलचं ॲव्हरेज यावर्षी एकरी टोकनच्या माध्यमातून केलेलं. आणि त्याच्यानंतर आणि मग आज आंतरपीक ह्याला काही ज्वारी घेतली आणि काही गहू घेतलेला आहे खाण्यासाठी, जनावरांसाठी कडवा वगैरे. म्हणजे एक ह्याचे 3 पीक आपण घेतले. अंतर 8 फूट होतं आणि पूर्ण तूर कट केल्यामुळे याचा काय फायदा झाला तर फुटवा झाला. आपण सरासरी आपण शेंगाची साईज मोजली, संख्या मोजली होती. असे एक फांदी मोडली आणि फांद्याचं ॲव्हरेज काढलं. किती फांद्या आणि किती शेंगा, तर 1000+ शेंगा आहेत प्रत्येक झाडाला, कमीत कमी 1000. पण त्याला 1200, 1300, 1400 पर्यंत शेंगा याच्यानुसार कमी जास्त प्रमाणात. पहिल्याच वर्षी अशी तूर या ठिकाणी दरवर्षी असती, पण जबरदस्त. आणि ह्याला एकरी बियाणं फक्त 1 किलो लागलं. 1 किलो टोकनच्या मध्ये 1 किलो बियाण्यामध्ये आज पाहू शकतो अशा पद्धतीने तूर आलेली. म्हणजे बियाणाची बचत, खताची बचत, खताची बचत. यावर्षी अतिरिक्त पाऊस झाला. अतिरिक्त पाऊसच बंद नव्हता. काय नियोजन केलं? पाऊस जास्त झाला, त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पाणी काढून दिलं. दुसरी गोष्ट ह्याला सगळ्यात महत्वाचं ड्रिचिंग, अळवणी. बायोमिक्सची ड्रिचिंग केली. पण KVK कृषी विज्ञान केंद्र देवळांबा इथून करडेले सर असतील, याना प्रोफेसर सर असतील, कृषी वरिष्ठ शास्त्रज्ञ देशमुख सर असतील, सुहास पंके सर असतील, या सर्व टीमच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचे कोण रायझोफॉस आणि रायझोबियम या ठिकाणी घेऊन आलो होतो. त्याची पण बीज प्रक्रिया या ठिकाणी केली. म्हणजे सर्व मला ह्याच्यातून एकच सांगायचा संदेश की शेतकरी बांधवांनी ज्यांना माहिती त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि पहिल्यासारखी शेती राहिली नाही, केली का ते केली, आली का ते, अजिबात 100% त्याला मार्गदर्शन घेऊन आपण शेतीमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे. एवढा पाऊस होऊन असं वाटतं का तूर अशी येईल? छान आहे तू. तर शेतकरी बांधवासाठी आपण काय सांगाल? शेतकरी बांधवांनी एकच संदेश राहील की आपण नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, नवीन माहिती घ्यावी. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्या संपर्कातून त्यांनी दिलेलं मार्गदर्शन या ठिकाणी अवलंबून. तसंच आमचं वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही सुद्धा संस्था आमची शेतकऱ्यांसाठी पूर्ण डेमो साहित्यासहित मार्गदर्शन देते. त्याचा सुद्धा उपयोग आम्ही शेतकऱ्यांसाठी करत असतो किंवा आम्ही सुद्धा स्वतः त्याचा लाभ घेत असतो. अशा पद्धतीने सर्व साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता